तर राज ठाकरेंनी अहिराणी भाषेत बोलणाऱ्या माणसांसोबत संवाद साधून दाखवावा असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय। गुरु सुरू त्यावर त्यांचे चेलेही सुरू होतात असंही ते म्हणतायत। तसंच शर्मिलाताई आणि रश्मीताई भाषिक प्रदूषणावर लक्ष द्या असंही सदावर्तेंनी म्हटलंय। बाप मोजण्याचे अधिकार कोणत्या मनसे आणि शिवसेनेत दिले जातात असा टोलाही सदावर्तेंनी लगावलाय। शर्मिलाताई आणि रश्मीताई हे ऐका, हो, जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीराबाई मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन। हो, जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीराबाई मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। आता मला हे विचारायचंय, रश्मीताई, शर्मिलाताई, हे बाप मोजण्याचे अधिकार कोणत्या संस्कृतीत मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये दिले जातात? त्यामुळे महाराष्ट्र या बाबतीमध्ये माफीची वाट पाहत आहे। ही जर केलेली गंभीर चूक असेल तर राज ठाकरे माफी मागणार का? माननीय संजीव निरुपम साहेबांची माफी मागणार का? गुणरत्न सदावर्तेंच्या आईच्या बाबतीमध्ये अर्वच्च बोलले, राज ठाकरेंच्या आईच्या बाबतीत ते स्वीकारावं त्यांनी, आणि ते त्यांच्या कार्यकर्त्याला माफी मागायला लावतील का? राज ठाकरे मराठीचे पंडित आहेत ना। राज ठाकरेंनी अहिराणी भाषेत आमच्या बोलणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातल्या मराठी भाषिक म्हणजे अहिराणी मराठी भाषिक माणसासोबत बोलून संवाद करून दाखवावा। अरे अगला पिछड़ा कुछ देखना नहीं, कुछ नहीं, बस हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु। गुरु शुरू आणि चेले शुरू, गुरु शुरू आणि चेले।